आवरलं. घरातलं करा, बाहेरचं करा. आपली तर कोणालाच कदर नाही माहिती. किती पण काम करा. अरे या ना सखूबाई, या या या. इथं बसा ना, वर बसा. अगं काम होतं थोडंसं, तर मग आलेच पाय तुझ्याकडं. मस्त हवा मारता गड्या कूलर. भर्र हवा मारू राहिलंय. हा लय थंड हवा मारता बाई सखूबाई. मस्त निघलं पण मस्त आहे, भारी चांगलं. हा भारीचीच घेतलं बाई आपण. भारीच घेतलं मग आपण. हलके कुठं घेतलं ते 5,000चं घेतलं असतं तर काही पुरलं नसतं बाई तुला ते. एक माणूस झोपला असतं बाई, पुढे नसतं. इथं आता सगळ्या घरात थंड होत असं या कूलरनं. हाव सखूबाई हाव, खरं आहे तुमचंच. बरं जाऊ दे, मी काय म्हणत होते. हा बोला ना सखूबाई, काय म्हणता. अहो मी म्हणत होते, उद्या चाल मग वावरामध्ये शेणखत पांगवाच आहे पाय. असं का ठिबक पांगवाचं म्हणे तुम्ही. नाही आम्ही इकत घेतलं ते शेणखत पांगवाचं आहे. मग शेणखत पांगवल्यावर मग पांगू ठिबक. असं का, बरं उद्या का, बरं येऊ ना. तो नवऱ्याला म्हण येत असं होतं, बरं होईल. कशाची येते बाई ते सखूबाई, तुम्हाला सांगितलं नाही का मी काल त्याची करामत. नाही मी काय करते, सकाळी मी स्वतः येते पाय घरी त्या, आणि मग सांगते त्याला समजून चांगली. कसं काय येत नाही तर पाहते मग. पा बाई तुमच्याकडून आले तर आले, माझ्याकडून तर काही येणार नाही बाई. बरं आता जाते मी, येते मग सकाळी बरं का. तयारीत राह, डबा गिबा करून ठेव दोघायचं बी. पाहते तो कसा येत नाही तो नवरा, तर त्याला बी हाकलं ते पुढं. हाव चालतंय. तयारीत राह राणी उद्या बरं का. लवकरच जर शिराळाचं परत उन्हाचं बसता येतं मग. हो लवकर तर किती वाजता. सकाळीच लगे 8च्या पहिले. 7लाच तयार राहतो मी, येईन तुला बोलवाला. 8च्या पहिले जायचं, मग 12 वाजेला काम करायचं, मग बसायचं 3 वाजेला बसायचं. डबल 3:30ला लागायचं कामाला. म्हणजे कसं मग उन्हाचं कसं, उन्हाचं बी जर नको ना एवढं उन्हाचं. लय ऊन आहे ना मरणाचं, बिमार पडायची कामं. बरं सगळं बरोबर चालतं. चला आता उद्याच कामाला जाणे. आता आजच्या दिवस आराम आहे, मस्त एक झोप घेते आरामशीर. उद्या कामाला लय दिवस झाले आता घरीच आहे. कामाला गेल्या रात्रीची वारीन उद्या. लय दिवस झाले ना, कामच नाही काही, नाही तर काय. साहेब कुठं बसवायची एसी जागा सांगून द्या ना. ते तिथं वर बसवा पा. ते उशाच्या वर बरोबर वर आली पाहिजे पा. डोक्याच्या झोपलं ना, डोक्याच्या वर आली पाहिजे पा. मस्त हवा लागली पाहिजे, सगळी मस्त अंगावर आली पाहिजे हवा, अशी लावा. अच्छा म्हणजे वर डायरेक्ट उशाच्या वर ना, या भिंतीला. चालतं. पाहून घ्या साहेब, इथंच का. थोडी अलीकडे घ्या थोडी. आता पाहून घ्या. हा बस तिथंच बरोबर आहे. आता बरोबर राहू द्या. झाली आता बसून एसी. तुम्हाला त्याची काही काळजी घ्यायची थोडीफार. महिन्यातून 4 वेळेस याच्या फॅनची सफाई करायची, म्हणजे एसी खराब होणार नाही. आणि चांगली काळजी घ्या एसीची. वेळोवेळी सर्व्हिसिंग करत जा, नाहीतर याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे स्फोट होऊ नये, त्यामुळे तुम्हाला याची चांगली काळजी घेणे, सर्व्हिसिंग करणे. नाही ते तर सगळं माहिती आहे आम्हाला. कारण आहे आमची तर ऑलरेडी आहे, एसी आहे आमच्या घरात. फक्त आमच्या रूम मध्ये नव्हती बस. बाकी काय काळजी घ्यायची काय नाही ते माहिती. ठीक आहे मग चालतंय. बरं मग किती झालं तुमचं पेमेंट. हे एसी बसवाचे आम्हाला तुम्ही पूर्ण 2,000 रुपये देऊन द्या. अरे बापरे, एवढे का रे. 2,000 जास्त नाही का. नाही ना साहेब, बरोबर आहे 2,000. किती महागाई वाढली आता, पहिल्यासारखं थोडं आहे. आम्ही सगळ्याचे 2,000 घेतो. कोणाला विचारा तुम्ही, कोणाला विचारा, आम्ही 2,000 घेतो. अच्छा ठीक आहे चालतंय. ठीक आहे, मी अकाउंटला टाकून देतो ऑनलाईन. तुमचा नंबर तोच आहे ना. तुम्ही मला आता फोन केला होता मगाशी यायचं होतं तेव्हाच नंबर आहे ना. हो तोच माझा फोन पेचा नंबर तोच आहे. ठीक आहे द्या मग टाकून. बर आता तर आबोली खुश होईन. आता सगळं तिच्या मनासारखं झालं, आता काही ताण नाही, खुश होईन आता ती. आता काही रुसणार नाही. 2 दिवस झाले रुसलेली माझ्यासोबत आबोली. बापरे बाप, दमले हो माय काम करू हे सगळे. बाप काय काम पुरलं मला आज दिवसभर. भी माझ्या सासूनं खुशाल काढून टाकलंय. पोरीला कल्लूला मस्त काम करत होती चकपक. इतके मोठे भांडे घासले, एवढा मोठा स्वयंपाक, पण ते स्वयंपाकाचे भांडे, झाड झूड फूस पास, हातपाय जाऊन दुखून गेली बाय मी एक एसी काय मागितली तर माझ्या सासून मला कामालाच लावलं बाई लगे. काय पुरू राहिली मला एसीची हवा खाणं थंडी. पहिलंच बरं होतं माय, मस्त गरमी होती पण मग थोडं काम नव्हतं मला. अबोली काय आता काय झालं अबोली, रडू राहिली काय तू. आता ती एसी बसवली, आता काय पाहिजे तुला बाप्पा अजून.
हा उपकारच केले एसी बसवली तर लय मोठे उपकार झाले, लय मोठे मोठे लगे चांगले. हो कशी फेडू मी उपकार तुमचे, कुठं फेडू? इतके उपकार केले तुम्ही माझ्यावर. आता काय झालं बरं? हा आता काय झालं म्हणजे? मग कधी काय झालं? नुसती मी एसी बसवा सांगितली, नुसती एसी बसवा सांगितली ना. काय चुकलं मग? काय चुकलं इतकं लगे? पण मी काय केलं? मी तर काहीच नाही केलं ना. काय केलं मी? तुम्ही काहीच करत नाही हो, काहीच करत नाही तुम्ही. नुसतं करताना बाजूला होता. अगं बाई मला कळू दे ना काय तर. ये इकडे मला सांग मला. व्हावं तिकडं. अगं लोटी कशाला? अरे बापरे अरे बाप काढून धक्का दिला तर मला बोली. म्हणे की ये इकडं जाय तिकडं. काही ये इकडं ये तिकडं नाही, अजिबात नाही. वाला मायापासून अजिबात माझ्याजवळ यायचं नाही. खबरदार जर मला बोलले तर. अगं तुला भूतगीत लागलं काय झालं तुला? अशी काय करू राहिली? अशी काय वागू राहिली तू? किती बळ येतो यात, धडकन मला लोटून दिलं लगे. कारण तर सांग ना, काय झालं तर अशी लाल भडक झाली रागा ना. मी एक एसी काय मागितली, तुम्ही घरातली बाईला कामावून काढून टाकलं आणि मला कामाला लावलं. दिवसभराची किती दमले मी. एसीच्या बदल्यात माझ्याकडून एवढं करून घेतलं तुम्ही. ते एसीच्या बदल्यात काय? बाई कोणा काढली कामा? बाई मी नाही काढली. कल्लू येत नाही का आता कामाला? नाही, तुमच्या आईनं काढून टाकलं तिला. म्हणे की तुला काय करायचंय म्हणे आता काम, आणि तू नवरी नाही म्हणे आता, बस झालं म्हणे. मला तर नाही माहिती आई नास केलं. बरं उद्या बोलतो मी आईशी सकाळी, नको टेन्शन घेऊ. मी काही नाही केलं बाई. बोली मला कोण नाश करेल? तू मला कोण ढासपूस करते? तू म्हणली ना मला एसी पाहिजे, एसी बसवली मी, तरी पण तसंच का? एसी बसवली ना तुम्ही. मी एसी सांगितली ना तुम्हाला आणायची, म्हणून आईनं असं केलं माझ्याशी. बदला घेतला ना बदला. ले माय पोराला एसी सांगते का? घे मग आता कर. आता एसीची जेवढा खर्च झाला ना तेवढं माझ्याकडून भरपाई करून घेणार आहे आता तुमची माय. नाही ग बोली, असं काही नाही. आई तशी नाही आहे माझी. आता घरातले काम आईला वाटलं करन तू, म्हणून काढलं असं ना तिला. आई तसा विचार नाही करणार, एसी घेतली म्हणून बाई काढली, असं काही नाही. हा बस झालं. मायचा लाल माहिती ना, मायका लाल कसा येतं. लय मायची बाजू घेतोय. आणि मी तशी मग तुमची माय तशी नाही तर मी तशी का? मी कधी म्हणलो तू तशी नाशी म्हणून? तू पण लय चांगली, माझी आई पण लय चांगली, तुम्ही दोघी पण चांगले आहे. असं नका करू ना, दोघींनी पण चांगलं राहा ना, असं नका करू बरं. कसं नका करू? वाटलं का काही आईला? वाटलं शलबाई काढून टाकली. मी दमले, माझे पाय फटफट करू राहिले. एवढे मोठे भांडे घासले वाट्यावर जवळ भरून. एवढं फरशी, एवढं मोठं घर, एवढं झाड झूड पूस पास, एवढं वाटापूस, भांडे हे कर ते कर. कपडे मला म्हणत्या की कपडे धुवायचं काम नाही, एक काम कमी तुला. बरोबर मग मशीन आहे ना, वॉशिंग मशीन. एक काम कमी आहेच ना. पा माईक चालाल. पा कसं मायकून बोलतो, मायची भाषा बोलतो माणूस हा. उपकारच काय माझ्यावर, एक काम कमी तर उपकारच आहे. काढून घ्या ती वॉशिंग मशीन, पण घ्या बंद, टाका बंद करून. बिल येईल मोठं. करा बंद. ते त्यातून बी माझ्याकडून वसूल करून घ्या पैसे एसीचे. म्हणजे ते बिलाचे पैसे वाचलेले ते एसीचे वसूल होईल ना. करा बंद वॉशिंग मशीन, तेव्हा पॅक करून सनी ते बी बंद करा. नाही ग बोली, असं नाही करणार आता कोणी. जाऊ दे ना, घरचे कामं करण्यात काय 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 प्रॉब्लेम आहे बरं घरचे काम करण्यात. आता तुला असं पण दिवसभर तू बोर होत असं, तेवढंच कामात मन रमतय. तुम्हाला कोणा सांगितलं मी बोर होते म्हणून? अजिबात बोर होत नाही. लय काम आहे मला तशी, लय काम आहे माहितीये का? अरे बापरे, काय काम बापा? काय म्हणजे मला रील पाहायला लागत्या, व्हॉट्सअपला मेसेज पाहायला लागते, रील पाहायला लागत्या, युट्यूबला, इंस्टाग्रामला. मग किती काम आहे मला हे. अरे बापलेच काम आहे रे तुला हे. नाही बोलायचं नाही अजिबात. हो तिकडं राजो पण. जाऊ दे, मी सकाळी आईला बोलतो की तू कालूला कोण काढलं म्हणून कामावून. बस नको टेन्शन घेऊ. राय झोपून आता राय. झोपा. आणि दिवार पटकन वाढून लय भूक लागली मला. वाढ पटकन. बापरे, असं 7:30 वाजले आता शिकून भूक लागली एवढं लवकर? आज मी पहिल्यांदा स्वयंपाक केला एवढं लवकर. कसं भूक लागली? भाजीचा आणि मस्त बाजरीच्या भाकरीचा वास आला मला. म्हणून भूक लागली. दिवार पटकन. चहा याने प्यायचा, आज जेवायचंच पहिलं. असं का कुठं जायचं बाबा थोडी गडबडीत? अरे तुला काय करायचं, दिन वाढून भूक लागली ना. बर गिळा काय गिळा. उपकारच करायचं काही वाढून देऊन. जेवा म्हणा, जेवा. जेवणारच मग तुला सांगून जेवणार आहे काय मी. वा जेवण चालले कोण लगे? बापरे, वावरात जायची तयारी चालली वाटतं. नाही सकोबाई, वावरात जेव्हा जायची तयारी नाही, असंच भूक लागली म्हणून खाऊ राहिलो. पा सकोबाई पा.
तर सांगितलं नाही का याला वावरात जायचं म्हणून आपल्याला खत पांगवायला सकोबाईच्या. बाय बाय सकोबाई मी सांगितलं बा मग ऐकतो का माही बा तुम्ही म्हणा येत असलं तर पा. ऐ कुठं 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 येत असेल पा. ऐ भाऊ इकडे पाय माझ्याकडे पाय तू काय बोला. माझ्याकडे पाहून बोल ना तू माझ्या डोळे घाल बाई. मी जेवण करू राहिलो ना तुमच्याकडे कसं पाहू बरं. जेवू राहिलो मी जेवू द्या ना चुपचाप. बर आणि जेव मग पटपट जेव आणि चल वावरात मी तुम्ही दोघं बी भाकरी बांधले का डबा गिबा बांध. आवरला असं ना सगळं. हाव सकोबाई आवरलं मग आवरलं. सकोबाई इलाच घेऊन जा तुम्ही मी नाही येत नाही म्हणजे कसं काय येत नाही. चल काढ मी 5,000 रुपये पटकन दिशी आताच्या आता काढ. सकोबाई मला नाही दिले तुम्ही 5,000 रुपये. इल दिले ना इचकून घ्या ना घ्या इचकून राणीकून घ्या. राणीकून निघून राणी तो नाव सांगितलं तुम्हाला की मनावर येईल म्हणून कामाला म्हणून मी दिले. तिच्या भरोश्यावर नाही दिले मी तुझ्या भरोश्यावर दिले. काढ पटकन पैसे माझ्याकडे नाही आता कुठून देऊ मी. मग पटकन वावरत कामाला चालन फेड दोघं नावाला चला पटपट पैसे फेडून टाका. असंच पाहिजे माणसाला म्हणा असंच बोला बोला यावं लागेल भाऊ वावरात. हो तुला बी न त्या बायकोला बी नाही तर मग मी पैसे इथे देऊन टाका. हो पण काम काय पण खत पांगवायचं खत शेणखत टोपल्यानं फेकायचं वावर आहे ना. काही अवघड काम नाही. एक जण भरून देईन टोपलं भरून एक जण फेकायचं असं करायचंय. बापरे इतके उन्हाचं नाही. आता आपण लवकर कशासाठी चाललो लवकर जायचंय ना. लवकर जायचं आणि लवकर यायचं. आता लवकर जायचं 12 वाजे लोक पांगवायचं आणि दुपारच्या उन्हाच्या पारी घरी यायचं संध्याकाळी परत 3:30ला निघायचं. 3:30ला पोहोचलो वावरात 3:30 पाऊण 4ला मग नंतर ऊन कमी होतं नंतर डबल पांगवायचं असं करायचंय. उन्हाचं थोडं तुम्हाला कामाला लावून राहिले मी तेवढं तर आम्हाला कळतंय उन्हाचं करू नये म्हणून. माणसं आहे बिमार पडते ऊन लागतंय बिमार पडतं उन्हानं कळतं ना मला तेवढं. मी उन्हाचं कामाला लावणार आहे तुम्हाला. बरं बापा मग येऊ ना दोघं येऊ चालते जेवण करतो आणि मग निघतो आम्ही वावरात यायला. हा मग राणी आवर बरं का मी अजून एक दोघी पाहते. आवर तू येऊन उभं राहिले बाहेर गल्ली उभं ना करू लगे वावरात निघायचं लगे माहिती ना तुला वावर आमचं ते. हा तिथं जायचं आणि का लगे तिथं येऊन टोपले गिपले असं कामाला लागायचं बरं का. हाव सुकू हाव चालू येते मग. पाहिले का लोक कसे बोलते पैसे घेतले तर असं असतंय. तू कोण खुश राहिली एवढी. लेच बोलली सुकोबाई पण आज लेच पैशाचा घुमांड आलाय सुकोबाईला. जास्त पैसे झाले काय सुकोबाईकडं लय पैसे करू राहिली नाही का. आता पैसे घेतले तर ते बोलणारच ना त्या मग फुकटे काय पैसे त्याच्याकडे फुकट आले काय त्याची बी मेहनतीचे. त्याने पैसे दिले ते कामाला देणारच आपल्याला. आपण कामाच्या बोलीवर घेतले पैसे. मस्त फुलं येऊ राहिले या झाडाला. रोज पाणी टाकलं ना तर फरक पडतो बरं का. ऊन असले ना याला बी रोज पाणी टाकल्याशिवाय होत नाही. पाणी असलं की मस्त फुलते फुलं. वाव अगं विमल अरे सकोबाई आता माय सकोबाई निघलीच होते बा थैली गेली बरी डब्याची आणि झाडाला पाणी टाकलं घातलं आताच मग निघत होते मी. हा मग बनवलं चालते ना. चल मग येऊ राहिली राणीच नवरा. हा येऊ राहिली राणीच नवरा. तू अजून बबिताला येते सोबत. चालतं ना बस झालं मग एवढ्या पाय माझ्या हिशोबानं तू किती वेळ लागता काय. चल मग हो चालतं मग बबिताकडे जाते एकदा मी तू आणि राणीच्या घरापुढे जाऊन उभं राही. राणी तू आणि राणीच नवरा मग निघा पुढे तुम्ही. मी बबिताला घेऊन येते. बरं गोट्या काय बाबा काय म्हणता बोला ना. अरे चहा झाला असं आण ना मला. कवाच बसलो मी चहासाठी चहाचा पत्ता नाही. तो मी चहा आणला मला तुझ्या चुलती नवी नाही कुठे गेले या. घरीच आणतो मी चहा थांबा. मम्मी काय रे बोल. चहा दी बाबाला. आता काय चहाचा टाइम आहे काय ते म्हातारला कधी चहा लागतंय वाताला पाठच यायला काय होतं थोबड 2 सणी. कधी बी चहा मागतोय उठलं सुटलं चहा मागतोय. 8 वाजायला आले आता काही चहा बी आणि आता डायरेक्ट गिळायचं आहे भाकर. मम्मी चहा देते का तू चहा दी. मग भाकर बी देत नाही यावर चहा बी देत नाही यावर जेवायला तर देत नाही तू बाबाला. आणि आता म्हणते की जेवायचं गिळायचं. चहा कर पटकन बाबासाठी. काटले शेफरले थांबतो. बाप मम्मी तुलेच मारती मला कधी बी. बाबाला काही दे म्हणत मारती आणि बाबाचं सगळं घेऊन बसली. बाबाची प्रॉपर्टी हे ते बाबाचं घर सगळं बाबाचं आहे. बाबाला चहा द्यायला आणि जेवण द्यायला नाही म्हणते तू. तुला लागलं नाही तुला तू बाजूला मी बाबाला चहा करून देतो सरक. कर ले बाबावाला झाला का कर चहा दी गिळ तुम्ही गिळून द्या त्या म्हाताऱ्याला गिळव. खोय बाजूला सरक मी नाही काय चहा घ्या करायला. मम्मी काय रे बोंबल तू ना लय पस्तावशील असं वागून बाबाशी लय पस्तावशील. तुला माहिती का बाबाला लग्न करणार आहे माहिती का. एक म्हातारी पाहून ठेवले मी बाबासाठी आणि मी बाबाचं लग्न करून देणार आहे आणि मग तुला सासू आणणार आहे मी. बैस बोंबलत तू. म्हाताऱ्याला बायको कोण देणार आहे. म्हाताऱ्याच्या गवऱ्या मस्त गेल्या सगळ्या. आणि बायको करणार आहे म्हातारा या वयात. हाच मम्मी हाच तू तुला कळण थांब आता मी बाबाला चहा करतो आणि मग पाय जातो म्हातारीकडे घेऊन लग्न करून आणतो म्हाताऱ्याचं. कुठे आता चहाचं सामान मीच करतो बाबाला चहा. माझ्या बाबाला मीच करतो चहा.
ये बाबा चहा मी बनवला माझ्या हाताना फर्स्ट क्लास चहा. बाप गोट्या एवढा भारी चहा बनवला कर तू आणि त्या महिना नाही बनवून दिला खरं मला चहा. बाबा तुम्ही ताण नका घेऊ आता. माझ्या माईचा माझ्या चुलतीचा कोणाचा ताण नाही घेऊ. आता तुम्ही चहा घ्या प्या आंघोळ बिंघोळ करा आवरा पटकन आणि आपण जाऊ. आता लग्न करूनच घेऊन येऊ बा आपल्या त्या आजीला. जाऊ द्या मग आजी तुम्हाला जेवण चहा सगळं वेळेवर करून द्या जाईल. टेन्शनच नाही राहणार तुम्हाला. हा का रे खरंच तू कितीच गोट्या खरं नशीब गाड्या मग तो यासारखं नातू मला भेटला पाय खरंच घ्याल. जाऊ दे बाबा लई इमोशन दाखवा आता. आवरा तुम्ही पटकन फराफरा चहा प्या आणि जाऊ आपण जाऊ म्हातारीकडं आणू घरात लग्न लावून बसू द्या माझ्या महिला बोंबलत आणि माझ्या चुलतीला बोंबलत. असं करू आता आपण बरं का. शोभतं का रे बाप्पा मला या वयात लग्न करणं लोक काय म्हणन. बाबा लोक काही म्हणू लोक तुम्हाला खायला आणून देते का खायला प्यायला देते लोक नाही ना. मग जाऊ द्या ती आजी आपल्याला खायला प्यायला देईन तुम्हाला जे म्हणलं ते तुमच्या आवडीचं जे म्हणलं ते करून द्यायचं ना आजी खायला. तुम्ही विचार नका करू लोकांचा. मी आहे ना तुमच्या सपोर्टात मी आहे काही ताण नाही घेऊ चला. बरं तू म्हणशील तसं बाप्पा.